आपण पूजेला सुरुवात करूया. यजमान भाले तिलकं कुर्यात् स्वस्ति न इंद्रो ऋतश्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. देवी सौभाग्य आरोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जयः. आता तुमचं नाव आणि गोत्र सांगा. तिला शिक्षा भोगावी लागेल आणि ती शिक्षा आहे आज दिवसभर तू एकही शब्द उच्चारणार नाही, काही बोलणार नाहीस. डू यू अंडरस्टँड दॅट? गुरुजी काहीतरी विचारतात तुला. व्हॉट नॉनसेन्स. लक्ष्मीबाईंनी तिचं परत सुरू झालं. ए जे तुम्ही तिला न बोलण्याची शिक्षा केली आहे म्हणून ती बोलत नाही. मी शिक्षा दिली तरी तू गुरुजींची बोलू शकतेस ना. पूजा आहे घरी, ते विचारतात तुला काहीतरी. बोल. तुम्ही म्हणताय गुरुजींसमोर बोललं तर चालेल. तुमच्या सुना म्हणत होता त्यांच्यासमोर बोललं तर चालेल. आता मला कसं कळणार की नक्की कोणासमोर बोलायचं आणि कोणासमोर नाही? कॉमन सेन्सची गोष्ट आहे जी ऑब्व्हियसली तुझ्याकडे नाहीच आहे. अभिराम शांत. पूजा शांत. हो, वाद विवाद हा संसाराचाच एक भाग आहे. परंतु त्याचं खातं अगदी पहिल्या दिवशी उघडलं नाही तरी चालेल. बरं, तुमचं नाव आणि गोत्र सांगा. लीला लीला अभिराम जहागीरदार. गोत्र भारद्वाज. वा, छान. चला, नवदाम्पत्याची ब्रह्मगाठ मारायची आहे. कोण येतंय? जा लक्ष्मी. लक्ष्मी ही तुमची गाठ कायम अशीच सैल राहील. तुम्हा दोघांना सहज वेगळं करेल आणि कधीच एकमेकांची नीट बांधून ठेवणार नाही. चला सुनबाई, नाव घ्या. उखाणा. प्रमोदची पत्नी एजेंची सून चुकून मिळाली लीला सासू म्हणून. कानमंत्र देते संसार असतो अवघड. कानमंत्र देते संसार असतो अवघड. देवा नको करूस हिला डोईजड. सरस्वती. वा, जोरदार उखाणा घेतलात. पण लक्षात ठेवा, सासू आहे तुमची. लहान असली म्हणून काय झालं, ती तुम्हाला ताब्यात ठेवणार. तुम्ही दोघांनी हा कलश देवघरामध्ये नेऊन ठेवायचा. सांगून जाता येत नाही तुला.
अहो ही गाठ आता कायमस्वरूपी बांधली गेलेली आहे. आता तुमची पत्नी जिथे जाईल तिथे तिथे तुम्हाला जायचंय. नीलाने दाखवलेल्या मार्गावर चालणं म्हणजे सर्वात मोठा मूर्खपण आहे. त्यांच्या हिसक्याने सैल झालेली गाठ अगदी घट्ट मारली गेलेली आहे. आनंदाचंच लक्षण आहे. जा दोघांनी देवघरामध्ये कलश ठेवून या.